नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी शरद करंडे. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी अशी शासनाने दिलेली आहे. लाडक्या बहिणींना आता त्यांचं जे पैसे आहेत ते पैसे चालू राहण्यासाठी ई-के-वाय-सी शासनाने बंधनकारक केली आहे. आता तुम्हाला ई-के-वाय-सी केली तरच यापुढे पैसे सुरू राहणार आहेत, पैसे या ठिकाणी मिळणार आहेत. आता त्याची ई-के-वाय-सीची जी पडताळणी ती पडताळणी या ठिकाणी सुरू झालेली वेबसाईटवरती. ती कशा पद्धतीने ई-के-वाय-सी करायची, काय महत्त्वपूर्ण माहिती शासनाने या ठिकाणी दिली आहे, त्याचा शासन निर्णय सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. तर कशा पद्धतीने आपण ई-के-वाय-सी करू शकतो, कशा पद्धतीने तुम्हाला तुमची के-वाय-सी पूर्ण करून तुम्हाला पैसे सुरू ठेवायचे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया कशा पद्धतीने आपण ई-के-वाय-सी करू शकतो. बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सांगितले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची जी पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत 18 सप्टेंबर 2025चा हा महिला आणि बालविकास विभागाचा हा जी-आर आहे. बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी काय महत्त्वपूर्ण माहिती जी-आरमध्ये सांगितली बघा या ठिकाणी राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजेच DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आधार आर्थिक आणि इतर अनुदाने लाभ आणि सेवांचे लक्षित वितरण अधिनियम 2016च्या कलम 7 मधील तरतुदींच्या अनुषंगाने 1/8/2024 अन्वये शासनाच्या अधिसूचना जे आहे ती अधिसूचना अधिसूचित केली होती. सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार आदी प्रमाण करेल असे नमूद केलेले आहे. बघा या ठिकाणी सांगितले मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील जे लाभार्थीचे ई-के-वाय-सी करायचे आहे म्हणजे जून महिन्यापासून तुम्हाला ई-के-वाय-सी करायचे आहे. महिला व बालविकास विभागाची सब AUA आणि सब KUA म्हणून UIDने नियुक्ती केली आहे. त्यामुळे महिला व बाल विकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर ई-के-वाय-सीची सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. बघा या ठिकाणी शासनाचं परिपत्रक आहे. त्या परिपत्रकामध्ये काय सांगितलं होतं शासनाने बघा या ठिकाणी सांगितलंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासनाने मान्यता देण्यात आहे म्हणजे मान्यता या ठिकाणी शासनाने दिली आहे. बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या बघा हे पोर्टल या ठिकाणी दिलेलं आहे. जी लाडकी बहीण योजना आहे लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेब पोर्टलवर सदरची ई-के-वाय-सीची सुविधा आहे ती सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने या वेब पोर्टलवरती लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई-के-वाय-सी बाबत करावयाची कार्यवाही माहितीचा जो फ्लो चार्ट आहे फ्लो चार्टसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्या अनुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे. बघा म्हणजे जी तुम्हाला के-वाय-सी करायची ती के-वाय-सी 2 महिन्यात तुम्हाला बंधनकारक करणे आहे म्हणजे 2 महिन्याच्या आत तुम्हाला ती के-वाय-सी पूर्ण करायची बंधन या ठिकाणी दिले आहे शासनाने. सदर कालावधीत ज्या लाभार्थींची म्हणजे ज्या लाभार्थीने आधार ऑथेंटिकेशन केले नाही ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील त्यांची या ठिकाणी जी हप्ते ते हप्ते या ठिकाणी बंद होतील. बघा तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी या ठिकाणी सांगितले बघा तुम्हाला जी के-वाय-सी करायची ती के-वाय-सी कधीपासून करायची म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जी तुमची के-वाय-सी दरवर्षी या ठिकाणी करायची प्रत्येक वर्षाला तुम्हाला ही के-वाय-सी करणं गरजेचं आहे आणि ती कधी करायची या ठिकाणी सांगितले बघा
या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्यांच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी KYC करणे बंधनकारक आहे. बघा या ठिकाणी सांगितले तुम्हाला जून महिन्यापासून जून, जुलै, ऑगस्ट या 2 महिन्यापर्यंत तुम्हाला KYC करणं बंधनकारक आहे. म्हणजे प्रत्येक वर्षाच्या जून महिन्यापासून पुढील 2 महिन्यापर्यंत तुम्हाला KYC करणं बंधनकारक आहे. ज्या महिलांची KYC या ठिकाणी होणार नाही त्या महिलांचे हप्ते तिथून पुढे बंद होतील. बघा आता ती KYC कशा पद्धतीने करायची या ठिकाणी शासनाने सांगितलेले आहे. याच्यामध्ये JR मध्ये आपल्याला संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. बघा या ठिकाणी तुम्ही स्क्रोल करून खाली आल्याच्या नंतर बघा या ठिकाणी सांगितलंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात KYC बाबत करावयाच्या कार्यवाहीबाबतच्या माहितीचा फ्लोचार्ट. आता या ठिकाणी सांगितले बघा लाभार्थ्यांनी या पोर्टलवरती जायचं आहे. आता या पोर्टलची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. त्यावरती तुम्ही जाऊन वेब पोर्टलवरती जाऊ शकता. बघा या ठिकाणी वेबसाईटची ही लिंक आहे. वेबसाईटच्या लिंकला भेट द्यायची आहे तुम्हाला. त्या ठिकाणी गेल्यानंतर मुखपृष्ठावरील KYC बॅनरवर तुम्हाला क्लिक करायचे. म्हणजे तुम्ही या ठिकाणी वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी KYC बॅनर दिसेल. त्या बॅनरवरती तुम्हाला क्लिक करायचे. बॅनरवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला बघा या ठिकाणी तुम्हाला KYCचा जो फॉर्म आहे तो फॉर्म उघडेल. फॉर्म उघडल्यानंतर लाभार्थ्यांनी म्हणजे जे लाभार्थी महिला आहेत त्या महिलांनी त्यांचा आधार क्रमांक टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर तुमच्या खाली जो आधार क्रमांक टाकला आहे त्याच्या खाली जो कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवायची. संमती दर्शवून त्यानंतर सेंड OTP बटनावर तुम्हाला क्लिक करायचे. सेंड OTP बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा आपले KYC आधीच पूर्ण झालेले आहे किंवा नाही हे तपासले जाईल. जर तुमची यापूर्वी KYC झालेली असेल किंवा नाही झाली असेल हे त्या ठिकाणी तपासले जाईल. आणि जर KYC झालेले असेल तर या ठिकाणी बघा आधीच पूर्ण झालेले असा संदेश तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होईल. आणि जर KYC झालेली नसेल तर या ठिकाणी सांगितले जाईल आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही हा तपासला जाईल. जर झालेले नसेल तर तुमचा आधार क्रमांक तपासला जाईल. जी तुमची यादी मंजूर आहे त्या मंजूर यादीमध्ये तुमचा आधार क्रमांक तपासला जाईल. आणि जर तुमची KYC झालेली असेल तर या ठिकाणी तुम्हाला असा संदेश मिळेल की तुमची KYC आधीच झालेली आहे. त्यानंतर बघा जर तुमची KYC झालेली नसेल तर या ठिकाणी बघा तुमचा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या यादीत पात्र नाही असा संदेश जर तुम्हाला मिळेल. जर तुमचा या ठिकाणी आधार क्रमांक जर या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक आहे तो आधार क्रमांक तुमचा तपासला जाईल. आणि मंजूर यादीमध्ये जर तुमचा आधार क्रमांक नसेल तर या ठिकाणी सांगितलं तुम्हाला असा मेसेज दिला जाईल की तुमचा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीमध्ये नाही असा संदेश तुम्हाला त्या ठिकाणी दाखवला जाईल. आणि जर तुमचा आधार क्रमांक मंजूर यादीमध्ये जर असेल तर या ठिकाणी तुम्हाला असं सांगितलं जाईल की लाभार्थ्याच्या आधार लिंक मोबाईलवरती एक प्राप्त झालेला OTP स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावरती क्लिक करा. म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या आधारवरती एक OTP पाठवला जाईल. म्हणजे आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे. OTP टाकल्याच्या नंतर तुम्हाला खाली सबमिट बटन दिसेल. त्या सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचे. बघा सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर बघा तुम्हाला नंतर KYC पृष्ठावरती पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी क्रमांक म्हणजे तो कॅप्चा तिथं दिलेला असेल तो कॅप्चा टाकायचा आहे. त्यानंतर आधारवरती एक आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती OTP पाठवला जाईल. तो OTP त्या ठिकाणी टाकून तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी बघा तुम्हाला ज्या महिला आहेत लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींच्या आधार ऑथेंटिकेशन झाल्यानंतर म्हणजे आधारची KYC झाल्याच्या नंतर त्याच महिलांच्या वडिलांचा म्हणजे अविवाहित जर महिला असेल त्यांच्या वडिलांचा आधार क्रमांक टाकून KYC करायची आहे. जर आणि विवाहित महिला असेल तर त्यांच्या जे पती आहेत ते पतींचा या ठिकाणी आधार क्रमांक टाकून या ठिकाणी त्यांची KYC करायची. म्हणजे आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकणे हे शासनाने बंधनकारक केलेलं आहे. म्हणजे बघा या ठिकाणी नंतर पती किंवा वडील यांच्या आधार लिंक असणाऱ्या मोबाईल नंबरवरती OTP पाठवला जाईल. तो OTP टाकून सबमिट बटनावरती क्लिक करायचे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पतीचा किंवा आधार वडील आहे ते वडिलांचा या ठिकाणी आधार नंबर देणं या ठिकाणी शासनाने कंपल्सरी केले आहे. म्हणजे या आधारच्या डेटावरून त्यांना शासनाला माहिती मिळेल की तुमच्याकडे काय 4 व्हीलर आहे की नाही, की तुम्ही टॅक्स वगैरे भरताय की नाही, यावरून सर्व माहिती या ठिकाणी शासनाला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी KYC करायचे. बघा त्यानंतर तुम्हाला खाली तुमची जी जात आहे ती जात या ठिकाणी निवडायची आहे. जात निवडल्याच्या नंतर तुम्हाला डिक्लेरेशन द्यायचं आहे. डिक्लेरेशनमध्ये बघा तुम्हाला या ठिकाणी माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित
कायम कर्मचारी म्हणून किंवा सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत, यावरती तुम्हाला होय नाही वरती टिक करायचे. त्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला हे निवडायचे माझ्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे, यावरती तुम्हाला होय नाही वरती टिक करायचे. नंतर तुम्हाला चेक बॉक्सवरती क्लिक करून सबमिट बटनावरती क्लिक करायचे. सबमिट बटनावरती तुम्ही जसे क्लिक कराल तसे या ठिकाणी तुम्हाला सक्सेस तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल मॅम. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमची जी ई-केवायसी ती ई-केवायसी कंपल्सरी करायची आहे. लाडक्या बहिणीसाठी या ठिकाणी जी ई-केवायसी ती ई-केवायसी करणं बंधनकारक आहे. आता ते पोर्टलवरती तुमचं ई-केवायसीचं जे ऑप्शन आहे ते ऑप्शन आता सध्या तरी दाखवत नाही आहे. बघा अशा पद्धतीने जे लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपली केवायसी पूर्ण करायची. केवायसी पूर्ण केल्याच्या नंतरच तुम्हाला या ठिकाणी तुमचे पुढील जे हप्ते आहेत ते हप्ते सुरू राहणार आहेत. प्रत्येक वर्षाला तुम्हाला या ठिकाणी आता ई-केवायसी करणं बंधनकारक राहणार आहे. आता ई-केवायसी करताना तुम्हाला जून महिन्यापासून पुढील 2 महिन्यामध्ये तुमची ई-केवायसी करणं बंधनकारक आहे. 2 महिन्याच्या आत जर तुम्ही ई-केवायसी केलेलं नाही तर तुमचे जे हप्ते आहेत ते हप्ते बंद होतील. तर 2 महिन्यापर्यंत तुम्हाला कालावधी दिला आहे. 2 महिन्यापर्यंत जून महिन्यापासून तर प्रत्येक वर्षाच्या जूनपासून तर 2 महिन्यापर्यंत ई-केवायसी तुम्हाला करायची आहे. ज्या महिलांचे होणार नाही त्या महिलांचे पैसे या ठिकाणी बंद होतील. आणि या ठिकाणी ई-केवायसी करताना तुम्हाला तुमच्या वडिलांचा किंवा तुमच्या पतीचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकून प्रमाणीकरण करणं या ठिकाणी शासनाने बंधनकारक केलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची जी ई-केवायसी ती ई-केवायसी पूर्ण करू शकता. पोर्टलवरती सध्या तरी ई-केवायसीचं जे ऑप्शन आहे ते ऑप्शन या ठिकाणी दाखवलेलं नाही आहे सध्या. तर येणाऱ्या काळामध्ये त्याचं जे ऑप्शन ते ऑप्शन जसं शो होईल तसं त्यावरती आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बनवला जाईल. तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत ही माहिती शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा. तसेच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.